पाहूया दिवसभरातल्या शिवसत्ताच्या काही ठळक घडामोडी। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत चढाओढ सुरू आहे। असे असताना मुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेऊन हा तिढा लवकरच सोडवतील। पालकमंत्री पदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे। भरत गोगावले मंत्री आहेत, ते आधी मंत्रिपदासाठी आग्रही होते, त्यांना मंत्रिपद मिळाले आहे। आता पालकमंत्रीपद मिळावं असा त्यांचा आग्रह आहे। आदिती तटकरे यापूर्वी पालकमंत्री होत्या। राष्ट्रवादी पक्षाला इतर ठिकाणी पालकमंत्रीपद मिळाले नसल्याने रायगडमध्ये पालकमंत्रीपद मिळायला हवे अशी त्यांची इच्छा आहे। हा वाद मुख्यमंत्री मिटवतील अशी मला अपेक्षा आहे, पण वाद मिटत नसेल तर रिक्त मंत्रीपद आरपीआयला मिळावं आणि रायगडचे पालकमंत्रीपदही आम्हाला मिळावे असे रामदास आठवले यांनी म्हटले। किल्ले रायगडावर पर्यटनासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। भीमराव अडकुजी घायवन, वय वर्ष 64, राहणार उर्डी, कांचन, पुणे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। ते आपल्या 43 भीम अनुयायांसोबत काल 20 मार्च चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते। यानंतर हे सर्व भीम अनुयायी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्यातील भीमराव घायवन यांचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाले। या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मध्यम हलकी जमीन, पाण्याची तीव्र टंचाई अशा परिस्थितीत पेन तालुक्यातील ठाकूरपेढी या दुर्गम गावातील नागेश ठाकूर यांनी JSW फाउंडेशन व वनराई संस्था यांच्या सहकार्यातून शेततळ्याच्या पाण्यातून काकडीचा मळा फुलवलाय। पाण्याची उपलब्धता व मल्चिंग पेपरचा वापर केल्यास चांगले उत्पादन काढता येते। लागवडीनंतर एका महिन्याने काट्यांचा आधार घेऊन बांधणी करावी लागते अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी त्यांच्यासह मिनल पाटील, JSW फाउंडेशनच्या कृषी प्रकल्प अधिकारी नंदिनी म्हात्रे, समुदाय साधन व्यक्ती ओंकार पवार, वनराई एग्रीकल्चर संतोष माळी व इतर उपस्थित होते। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने वर्धापन दिनानिमित्त सुरक्षित तट समुद्र भारत या संकल्पनेवर आधारित एक अभिनव सायकल मोहिमेचे अर्थातच सायक्लोनॉपचे आयोजन केले। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते 7 मार्च रोजी आभासी पद्धतीने या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली आहे। गुजरातमधून या सायकल रॅलीला सुरुवात झाली असून 21 मार्च रोजी रॅली मानगाव पोलीस ठाणे हद्दीत सकाळी 8 वाजता आगमन झाले। सदर यात्रेचे स्वागत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती लाड, वाहतूक शाखा यांनी केले असून सायकल यात्रा 9:30 वाजता गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत रवाना झाली। सदर वेळी योग्य पोलीस चोख बंदोबस्त देखील लावण्यात आला होता। पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर शहर हे दारूमुक्त शहर म्हणून ओळखले जाते। शहराच्या निर्मितीपासून आजपर्यंत दारूमुक्त शहर म्हणूनही ओळख कायम राखण्यात नागरिकांना आणि प्रशासनाला यश आले होते, परंतु आता काही धनदांड्यांनी या गोष्टीला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू केलाय। या ज्वलंत विषयात आवाज उठवत सध्या सुरू असलेल्या मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विक्रांत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले। नवी मुंबईत मुंबईतील तिसरे विमानतळ उभारले जात आहे। या विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर नुकतेच विमानाची उड्डाण चाचणी देखील यशस्वी झाली आहे। हे विमानतळ लवकरच कार्यरत होणार आहे, त्यामुळे या विमानतळावर अनेक पद्धतीचे रोजगार तयार होणार आहेत। यासाठी प्रकल्पग्रस्तांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे। सिडको आणि कौशल्य विकास विभागाच्या विद्यमाने नवी मुंबई विमानतळाच्या कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विभाग प्रशिक्षण देणार आहे। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना रोजगाराचे नवे दरवाजे उघडे होणार आहे। हजारो ठेवीदारांच्या संतापानंतर रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत आणि जमिनीचा वादग्रस्त लिलाव स्थगित करण्याचे आदेश सहकार विभागाने उपनिबंधकांना दिले। तसेच पत्र सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी बँकेचे कस्टोडियन यांना पाठवले होते, मात्र 2 महिने व्हायला आले तरी लिलावाला स्थगिती देण्यात आली नाही। त्यामुळे अवर सचिवांचे आदेशचे पत्र डस्टबिन मध्ये जर टाकले नाही ना अशी शंका व्यक्त केली जात असून जिल्हा उपनिबंधक आणि बँकेचे कस्टोडियन नेमके कोणाच्या दबावाखाली आहेत असा सवाल ठेवीदारांनी केला। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले। खबर काढण्याचा चर्चा सुरू
असतानाच नागपूरमध्ये हिंसाचार उफाळले। अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे। एका समाजाची घरं दुसऱ्या समाजातील लोकांनी मुद्दाम लक्ष्य केल्याचे तपासात समोर आले। यामध्ये पोलिसांसह काही नागरिक जखमी झाले। दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असला तरी या घटनेनंतर राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले। त्यात संवेदनशील भागावर अधिक लक्ष ठेवण्यात येत आहे। मराठवाड्यातील प्रमुख शहरात NIAच्या पथकाने एंट्री केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 3 दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडच्या पायथ्याशी पाछाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आले। त्यावेळी आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंके, ओंकार साळुंके, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हाध्यक्ष सुनील गांगोडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत, अभियान प्रमुख महेश बळे आदी उपस्थित होते। राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद व पंचायत समिती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 24 मार्च या कालावधीत दापोलीतील आझाद मैदानावर जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री 2025 चे आयोजन करण्यात आले। या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। स्वयंरोजगारातून उत्पादित केलेल्या विविध मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून मानले जाते। या विक्री व प्रदर्शनात जिल्ह्यातील एकूण 75 स्वयंसहाय्यता समूह सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाची दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 3 वाजता सांगता होणार आहे। यात उत्कृष्ट मांडणी व सर्वाधिक विक्री करणाऱ्या स्वयंसहाय्यता समूहाचा सत्कार करण्यात येणार आहे। प्रदर्शनाच्या काळात सायंकाळी मनोरंजनपर लोककला, लोकगीते, भारुडे, वैयक्तिक व सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तर या होत्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।